आपले बरेचसे शेतकरी जे आहेत आपल्या ॲग्रोबिझनेसशी जोडलेले, ते अगदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र किंवा दक्षिणेत बेळगाव वगैरे त्या भागातले पण शेतकरी आहेत जे कांदा लागवड करतात. तर कांदा लागवड करताना कुठल्या कुठल्या पद्धती असतात किंवा कशी केली पाहिजे? काही वेगवेगळ्या पद्धती असतात, म्हणजे पाण्याची उपलब्धता झाली किंवा जमिनीचा प्रकार झाला, यानुसार बदलतात किंवा त्या एरियात कशी कशी केली जाते यानुसार प्रत्येक पद्धत बदलते. तर याबद्दल थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. ओके. तर यामध्ये साधारणतः 3-4 पद्धती आहेत. तर ते मी सांगेन. पहिली तर एक सपाट जमिनीवर लागवड असते. सपाट जमिनीवर म्हणजे एक बेसिक छोटे-छोटे मातीच्या प्रकारानुसार, म्हणजे आता सपाट जमीनमध्ये सपाट जमिनीवर लागवड कुठे केली जाते? तर जिथे पाण्याचा निचरा चांगला आहे, त्यांना कुठली भीती नाही की पाणी साचून राहील, या उताराला या कडाला खूप चांगली प्रॉपर त्यांची जमीन असेल, पाण्याचा निचरा चांगला असेल, त्या ठिकाणी सपाट जमिनीवर लागवड केली जाते. दुसरी जी पद्धत असते ती सरी वरंब्याची, म्हणजे सरी पाडली जाते आणि त्याच्यावर मग त्या वरंब्यावर किंवा त्या सरीच्या याच्यावर लागवड केली जाते. पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे यासाठी ती पद्धत वापरली जाते. आणि तिसरी वाफ्यांमध्ये आणि गादी वाफ्यांमध्ये पद्धत. मग ती जिथे पाण्याचा निचरा, जमीन जड आहे, पाण्याचा निचरा होत नाही, मग तिथे ती वाफ्यावर लागवड केली चांगली, आणि ड्रीप असेल तर त्यासाठी ती बेस्टच असेल. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात बेस्ट रिझल्ट आपल्याला वाफा पद्धत किंवा गादी वाफा पद्धतीमध्ये आपल्याला चांगले मिळतात. कारण की एक सारख्या पिकाला पोषण मिळतं, खतं मिळतात, पाणी मिळतं, कुठे एका कोपऱ्याला जास्त पाणी साचून राहत नाही. तर या पद्धतीने आपल्याला जर लागवडीसाठी आपण ह्या तिन्ही पद्धती जर अवलंबल्या, तुमच्याकडे जशी जमीन असेल, जसं पाणी असेल, जसा उतार असेल, त्यानुसार ह्या तिन्ही चारही पद्धतींमधून आपण त्याचा वापर करू शकतो. आता यामध्ये शक्यतो जर प्रयत्न करता आला शेतकऱ्यांनी, तर तुमची जर 1 एकरची लागवड असेल तर कमीत कमी 10 गुंठे तरी ड्रीपवर प्लांटेशन करून पाहायला पाहिजे. कारण की ड्रीपवर लागवड केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतात. एक सारख्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या ड्रीपमध्ये सारखं पाणी जातं, सारखी खतं औषधे जातात, त्यामुळे एक सारखं पोषण होण्यास मदत मिळते आणि कानाकोपऱ्यात सगळीकडे पाणी जातं. इतर ओपन पाणी पद्धतीने जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा होतं काय की कधी कधी इकडे वाहत्या ठिकाणी आपल्याला जिथे उतार जास्त तिथे पाणी कमी लागतं, माती डिस्टर्बिंग राहते आणि खाली जास्त पाणी लागतं, खूप गरजेपेक्षा जास्त होतं. अगदी काही प्लॉट्स मध्ये आम्ही आज व्हिजिट केलं तर अगदी शेवाळलेलं होतं कोपऱ्यात आणि वरच्या दिशेला पाणीच नव्हतं. ह्या अडचणी आपल्याला ड्रीपमुळे होत नाही. आणि आपल्याला म्हणजे हे जेवढेही शेतकऱ्यांनी आतापर्यंत ड्रीप केलंय, कोणीच ड्रीप एकदा चालू केल्यानंतर, म्हणजे ड्रीप पद्धती चालू केल्यानंतर परत ड्रीप पासून ते वळले नाहीये. त्यामुळे मी सजेस्ट करेल ड्रीपसाठी तुम्ही प्लॅन करा. मग त्यासाठीचा सविस्तर व्हिडिओ मी एकदा वेगळा बनवणार आहे की त्याच्यामध्ये किती लांबी असली पाहिजे, किती एका बेडवर 1 ड्रीप असलं पाहिजे का 2 ड्रीप असलं पाहिजे. थोडक्यात असंच की पूर्ण प्रॉपर पोषण किंवा पाणी मिळावं या हिशोबाने आपल्याला ड्रीप मिळाले. शक्यतो एका बेडवर 2 ड्रीप मिळाल्या जर असल्या तर आपल्याला चांगला फायदा होतो. आणि या सगळ्या पद्धतींमध्ये आपल्याला अभ्यास एवढाच ठेवायचा आहे की जर सरी पद्धत असेल तर आपल्याला खूप जास्त चालण्याची जागा सोडावी लागते किंवा जाते, त्याच्यामुळे मग आपल्याला रोपं कमी लागतात. साधारणतः 2.5-3 लाख रोपं तरी एकरी आपल्याला लावता आली पाहिजे. मग या काही पद्धतीमध्ये 1 लाखाच्या रोपं लागत नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला नक्की करायचा आहे की 2.5 ते 3 लाख रोपं माझे जसे लागतील त्या पद्धतीने आपल्याला लागवड पद्धती निवडायची आहे.